Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश व्याकरणमध्ये सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहोत आणि आपली एक प्लेलिस्ट ही आहे शून्यापासून शिखरापर्यंत, ज्याचा हा 15वा पार्ट आहे. आपण याच्यामध्ये ऍक्टिव्ह आणि पासिव्ह व्हॉइस शिकणार आहोत. अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपली ही सिरीज आहे. जर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन करत आहात, मे इट बी MPSC, UPSC और एनी अदर एक्झाम्स, और तुम्ही होम मेकर्स असाल किंवा हाऊस मेकर्स असाल आणि तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं आहे, तुमचं इंग्लिश ग्रामर सुधारायचं आहे, तर तुम्ही डेफिनेटली ही सिरीज पहिल्यापासून फॉलो करू शकता. ओके, सो लेट्स डाइव इन टू टुडेज लेक्चर नंबर 15, ऍक्टिव्ह अँड पासिव्ह व्हॉइस. सो सगळ्यात आधी व्हॉइस म्हणजे काय असतं? ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये आपण व्हॉइस हा शब्द यूज करतो आणि व्हॉइस हा शब्द आपण कशासाठी यूज करतो? आवाजासाठी, राईट? सो याच्यामध्ये पण असंच काहीतरी आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतं, की आता ऍक्टिव्हली ऐकणं म्हणजे आता जे चालू आहे ते, आणि पासिव्ह म्हणजे काय झालेलं आहे ते, राईट? सो ह्याच्याच रिगार्डिंग म्हणजे ह्याच्याशी रिलेटेबलच हे कन्सेप्ट पण आहेत. तर व्हॉइस म्हणजे काय? व्हॉइस इज अ फॉर्म ऑफ अ वर्ब. हा एक क्रियापद आहे दॅट शोज वेदर द सब्जेक्ट परफॉर्म्स अन ऍक्शन और रिसीव्स एन ऍक्शन. म्हणजेच आता हा जो व्हॉइस आहे ते काय आहे? एक काइंड ऑफ वर्ब आहे, म्हणजेच हा क्रियापद आहे. आणि ह्या क्रियापदामधून आपल्याला हे कळतं की त्यामधला जो ऍक्शन करणारा व्यक्ती आहे किंवा जो कर्ता आहे, तो ऍक्शन करतोय की तो ऍक्शन रिसीव्ह करतोय, म्हणजे तो ऍक्शन करून घेतोय की ऍक्शन करतोय, हे आपल्याला व्हॉइस वरून कळतं. ओके, सो व्हॉइस याला मराठीमध्ये वाच्य असं म्हणतात. म्हणजे वाक्यातील कर्ता कृती करतो आहे, म्हणजेच कर्ता म्हणजे कोण? कर्ता म्हणजे जो सब्जेक्ट असतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण सब्जेक्ट म्हणतो. ओके, कर्ता मीन्स सब्जेक्ट. अँड कृती, कृती म्हणजे व्हॉट? कृती म्हणजे द ऍक्शन विच इज बीन डन. ओके, कृती करतो की कर्त्यावर कृती केली जात आहे. सो ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला व्हॉइस मधून कळतो, की जो कर्ता आहे तो कृती करतोय म्हणजे तो ऍक्शन करतोय, जे सब्जेक्ट आहे ते ऍक्शन करत आहे, की तो जो सब्जेक्ट आहे तो ऍक्शन रिसीव्ह करत आहे. म्हणजे जे कृती आहे त्या कृत्यावर जी कृती केली जात आहे, म्हणजे कर्ता आहे त्याच्यावरती कृती केली जात आहे, की कर्ता कृती करत आहे, हे आपल्याला ह्यामधून डिफरन्स व्हॉइस मधून कळतं, म्हणजेच वाच्यामधून कळतं. ओके, सो कर्ता म्हणजे काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि कर्म म्हणजे काय आहे? कर्म म्हणजे ऍक्शन. ओके, सो एक्झाम्पल मध्ये राम राईट्स अ लेटर. सो इथे राम काय आहे? राम कोण लेटर लिहित आहे? तर राम लिहित आहे. तर राम काय आहे इथे? राम हा इथे सब्जेक्ट आहे, म्हणजेच कर्ता आहे. सो हा झाला राम, इथे झाला कर्ता. कर्ता, सॉरी, कर्ता किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो, सेंटेन्स मधला सब्जेक्ट. आणि राईट्स हा इथे झाला, राईट्स हा इथे वर्ब झाला, मीन्स क्रियापद. ओके, सो राईट्स इज अ वर्ब हियर और क्रिया. नेक्स्ट इज अ लेटर. सो कोणत्याही वाक्यामध्ये 3 पार्ट्स असतात. एका स्ट्रक्चर वाक्याचं कसं बनतं? 3 पार्ट्स मधून बनतं. एक असतं सब्जेक्ट, नेक्स्ट असतं वर्ब आणि नेक्स्ट असतं ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे मिळून काय म्हणतात? एक वाक्य बनतं, एक सेंटेन्स बनतं, राईट? सो इथे सब्जेक्ट का आहे? सब्जेक्ट आहे राम, म्हणजेच कर्ता आहे तो. आणि राईट्स का आहे? वर्ब आहे, म्हणजेच क्रियापद आहे. ओके, म्हणजेच क्रियापद आहे. आणि लेटर काय आहे? लेटर हा ऑब्जेक्ट आहे. तर इथे कर्ता राम आहे आणि क्रिया काय आहे? रायटिंग ही क्रिया आहे, राईट्स ही क्रिया आहे. सो इथे आपल्याला कळतंय की मेन फोकस कोणावर आहे? रामवर आहे, म्हणजेच कर्त्यावर आहे. कर्ता क्रिया करत आहे, राम राईट्स अ लेटर. सो कोण लिहितोय लेटर? राम लिहितोय. आणि राम कोण आहे? कर्ता आहे, जो कर्म करतोय. सो जी क्रिया आहे ती काय आहे? नेक्स्ट आलेली आहे, सगळ्यात पहिला जो कर्ता आलाय. सो कर्तावर जास्त फोकस आहे, बिकॉज तो स्टार्टिंगला आहे आणि तो सब्जेक्ट आहे इथे. सो राम राईट्स अ लेटर. सो इथे कर्ता जो आहे ती क्रिया करत आहे. ओके, हा झाला एक टाइप ऑफ व्हॉइस. नेक्स्ट बघा, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये जर आपण नीट बघितलं, अ लेटर इज रिटन बाय राम. आता इथे सगळ्यात पहिला काय झालं? अ लेटर आलं. सो इथे काय झालं?
जे ऑब्जेक्ट होतं ते पहिला आलं आणि राम जो जो कर्म करणारा होता तो लास्टला आला. ओके, राम हा शब्द हा म्हणजे हा जो नाऊन आहे तो लास्टला आला आणि जी क्रिया आहे ती पण बदलली, राईट्सची झाली रिटन. ओके, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. ते काय असतं ते आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पण बघितलेलं आहे, पण मी तुम्हाला इथे परत एक्सप्लेन करणार आहे की व्हॉट इज पास्ट पार्टिसिपल. जसं की गिव्हचं गिव्हन होतं, राईट्सचं रिटन होतं. ओके, अजून अजून खूप असे शब्द आहेत जसं की रीडचं रेड होतं. सो असे जे वर्ड्स असतात हे पास्ट पार्टिसिपल मध्ये कन्वर्ट होतात पासिव्ह व्हॉइस मध्ये. ओके, सो लेटर इज रिटन बाय राम. सो आधी सगळ्यात आधी काय केलं, इथे काय झालं, इथे कर्त्यावर कृती केली. सो इथे कर्ता कोण होता, इथे राम होता. सो कर्तावर सगळ्यात पहिला कृती लिहिली आपण, कृती लिहिली आणि मग कर्ताचं नाव आलं. सो इथे काय झालं, कर्त्यावर कृती आली. ओके, सो ह्या दोघांमधला फरक तोच होता. इथे काय होतं, इथे जे कर्ता होता तो क्रिया करत होता, राम राईट्स अ लेटर. बट इथे काय झालं, इथे कर्त्यावर कृती झाली, म्हणजेच ही जी कृती आहे ती कर्त्यावर झाली. कर्त्याचं जो नाव आहे, कर्ता जो आहे तो शेवटी आला वाक्यामध्ये. सो हे झाले व्हॉइसचे एक्झाम्पल्स. ओके, सो आता ह्याला डेप्थमध्ये आपण बघणार आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. व्हॉइसमध्ये दोन प्रकार असतात, जसं आपल्याला माहिती आहे, एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि एक आहे दुसरा आहे पासिव्ह व्हॉइस. ओके, सो ऍक्टिव्ह व्हॉइसला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग, मराठीमध्ये आला कर्तरी प्रयोग म्हणतात, आणि पासिव्ह व्हॉइसला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्मणी प्रयोग. आता ह्यालाच आपण डेप्थमध्ये बघूयात. आय होप तुम्हाला व्हॉइस म्हणजे काय समजलं असेल. सो ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतं, कर्तरी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस अ सेंटेन्स इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस व्हेन द सब्जेक्ट परफॉर्म्स द ऍक्शन. जसं की आपण बघितलं, जेव्हा कधीही सब्जेक्ट जो असतो, जो कर्ता असतो तो पहिला असतो आणि आपण त्याच्यावर पूर्ण फोकस करतोय की तो जो आहे ते कर्म करत आहे. जसं की राम राईट्स अ लेटर. सो राम काय करत आहे, क्रिया करत आहे, दॅट इज रायटिंग अ लेटर. राम राईट्स अ लेटर, राम काय आहे, पत्र लिहत आहे. सगळ्यात आली काय आला, जो कर्ता आहे तो पहिला आला आणि कर्म नंतर आला, म्हणजेच क्रिया नंतर आली. राईट, सो असे जे वाक्य असतात, अशा ज्या वाक्यांमध्ये सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो आधी येतो आणि क्रिया नंतर येते, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस. त्या वाक्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे असं म्हणतो. जसं की सब्जेक्ट परफॉर्म्स ऍक्शन, म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो आधी लिहिला जातो, हे आधी लिहिला जात आहे आणि जे ऍक्शन आहे ते आपण नंतर लिहित आहोत, याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस. ज्या वाक्यात कर्ता स्वतः कृती करतो. ओके, राम राईट्स अ लेटर. सो ते राम काय आहे, कर्ता होता आणि कृती काय होती, राईट्स. सो राम जो कर्ता आहे त्याच्या नंतर कृती आली, म्हणून ते काय झालं, ऍक्टिव्ह व्हॉइस झालं. त्या वाक्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. एक्झाम्पल, राम रीड्स अ बुक. आता राम इथे करता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे आणि रीड्स हे काय आहे, रीड्स हे कृती आहे त्याची. सो दॅट इज वाय व्हॉट इज दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. ओके, बिकॉज सगळ्यात पहिला सब्जेक्ट आलाय म्हणजेच करता आलाय आणि त्याच्यानंतर कृती आली आहे की तो काय करत आहे, ऍक्शन. राईट, रीडिंग ही एक ऍक्शनच आहे. सो रीड्स म्हणजे काय, वाचणे. सो राम एक बुक वाचत आहे. सो पहिला राम आला आणि मग वाचतोय हे वाक्य म्हणजे हे वर्ब आला. सो दॅट इज वाय सगळ्यात पहिला करता आला आणि मग क्रिया आली तर त्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. हे डोक्यात लक्षात ठेवा. जसं शी राईट्स अ लेटर, शी राईट्स अ लेटर. सो शी काय झालं, इथे एक प्रनाउन आहे मुलीसाठी किंवा वुमेनसाठी, फेमिनिन जर आपण कन्सिडर करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी शी वापरतो. राईट, सो शी राईट्स अ लेटर. सो शी इज द सब्जेक्ट हिअर अँड राईट्स इज द verb here. So she writes a letter. Next, third example, the teacher teaches English. So the teacher is the subject here because we are talking about the teacher. आपण इथे टीचर बद्दल बोलतोय. So teacher is the subject here and teaches हा काय आहे, इथे त्याची कृती आहे, म्हणजे टीचरांची कृती काय आहे, टीचिंग करणे, दॅट इज टीचर्स. सो टीचर्स इज इथे कृती आहे आणि कर्ता कोण आहे, सो टीचर इज द कर्ता. सो सगळ्यात पहिला कर्ताचं नाव आलं आणि मग कृती आली, म्हणून टीचर टीचर्स इंग्लिश हा एक ऍक्टिव्ह व्हॉइसचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, फोर्थ एक्झाम्पल, द बॉय किक्ड द बॉय. सो द बॉय इथे सब्जेक्ट आहे, आपण कोणाबद्दल बोलतोय, एका मुलाबद्दल बोलतोय, म्हणजेच बॉय बद्दल बोलतोय. सो बॉय इज द सब्जेक्ट हिअर अँड किक्ड ही त्याची ऍक्शन आहे. सो ऍक्शन नंतर आली आहे, म्हणजेच कृती नंतर आली आहे. सो सगळ्यात पहिला सब्जेक्ट आलाय आणि मग कृती आली आहे. सो दिस इज अगेन व्हॉट, ऍक्टिव्ह व्हॉइस. नंतर, द पोलीस कॉट द थीफ. पोलीस काय आहे, अगेन द हू कॉट द थीफ, पोलीस कॉट द थीफ. सो इथे सब्जेक्ट काय आहे, कोण आहे, कर्ता कोण आहे, पोलीस आहे आणि क्रिया काय केली आहे, कॉट केलंय, त्या चोराला पकडलेलं आहे. सो पकडणे ही झाली क्रिया, ऍक्शन. सो कॉट इज हिअर ऍक्शन. सो सगळ्यात पहिला
ॲज युजल काय आलेलं आहे, सब्जेक्ट आलेला आहे आणि मग ॲक्शन आलेला आहे. सो अगेन दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. सो तुम्हाला आता एक्झाम्पल कळलंच असेल. सो इथे आपण काय करतो, कधीही जे ॲक्टिव्ह व्हॉइस असतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय येतो, तर सगळ्यात पहिला सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतर काय येतं, त्याच्यानंतर ॲक्शन येतं. ओके. अँड सेकंड थिंग टू नोटिस इज दॅट ह्याच्यामध्ये V1 वर्ब येतो. जर आपण V1 वर्ब आपल्याला माहिती असेल, जसं की राईट, रोट, रिटन. जर मी हे एक्झाम्पल घेतलं, राईट, रोट, रिटन, तर V1 वर्ब हा झाला इथे, V2 वर्ब हा झाला आणि V3 वर्ब हा झाला. ओके. सो दिस इज प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट. सो दिस इज V1. सो कधीही आपण जेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइस यूज करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स आपण काय करतो, V1 वर्बच यूज करतो. ओके. सो दिस वॉज द रूल्स फॉर द ऍक्टिव्ह व्हॉइस एक्झाम्पल्स. सगळ्यात पहिला तर काय, सब्जेक्ट येतो, सब्जेक्ट नंतरच काय येते, क्रिया येते, म्हणजेच ऍक्शन येते आणि आपण कधीही V1 वर्ब इथे यूज करतो. ओके. लेट अस मूव ऑन अहेड. पासिव्ह व्हॉइस. सो पासिव्ह व्हॉइस थोडंसं सिमिलर असेल, पण त्याच्यामध्ये थोडे डिफरन्सेस असतील. काय असतील, when the subject receives the action. आता काय होतं इथे, कर्त्यावर कृती केली जात आहे. जसं आपण इनिशियली व्हॉइसच्या डेफिनेशन मध्ये बघितलं होतं, कर्त्यावर क्रिया केली जात आहे. म्हणजेच इथे काय होणार आहे, इथे क्रिया आधी येणार आहे आणि मग कर्ता शेवटी येणार आहे. ऑपोजिट ऑफ दॅट. ओके. ऑपोजिट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. ज्या वाक्यात कर्त्यावर किंवा विषयावर कृती केली जाते त्या वाक्याला पासिव्ह व्हॉइस असे म्हणतात. ओके. बेसिक स्ट्रक्चर काय असतं इथे, सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट येतो, जसं राम राईट्स अ लेटर. सो राम काय होतं इथे, जसं की आपण बघितलं कोणत्याही सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, पहिला सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि मग ऑब्जेक्ट असतो. राम इथे काय झाला, सब्जेक्ट झाला. राईट्स काय झालं, वर्ब झालं आणि ऑब्जेक्ट काय झालं, लेटर. लेटर हा इथे ऑब्जेक्ट होता. सो आता काय होतं, जेव्हा आपण पासिव्ह व्हॉइस बद्दल बोलतो ना, सो पासिव्ह व्हॉइस बद्दल बोलताना जे ऑब्जेक्ट असतं, जे ऑब्जेक्ट असतं ना, ते सगळ्यात आधी येतं. जसं की ऑब्जेक्ट इथे बघा, स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात आधी ऑब्जेक्ट येणार, मग येणार हेल्पिंग वर्ब. सो हेल्पिंग वर्ब काय असतं, इज, म्हणजे त्या वर्ब आणि सब्जेक्टला कनेक्ट करणारा, मेन वर्ब आणि सब्जेक्टला कनेक्ट करणारा जो वर्ब असतो त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. जसं की इज हा हेल्पिंग वर्ब आहे. आणि आपण इथे V3, जसं की मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं, V1, V2, V3 काय आहे. सो V3 इज द पास्ट पार्टिसिपल. जसं की राईट, रोट, रिटन. सो रिटन हा इथे V3 आहे. सो आपण इथे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये V3 यूज करतो आणि बाय हा शब्द इथे कंपल्सरी असतोच. ओके. बाय हा शब्द कंपल्सरी पासिव्ह व्हॉइस मध्ये असतो आणि मग जो कर्ता आहे, म्हणजेच जो सब्जेक्ट आहे, तो लास्टला येतो. क्रिया इथे येते. ओके. म्हणजे सगळ्यात आधी काय येतं, ऑब्जेक्ट येतं, मग क्रिया येते आणि मग कर्ता येतो. ओके. फॉर एक्झाम्पल, द टीचर टीचर्स इंग्लिश. जे आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये पण एक्झाम्पल बघितलं, टीचर हे काय होतं इथे, कर्ता होता, म्हणजेच सब्जेक्ट होता आणि टीचर्स हे वर्ब होतं, म्हणजेच क्रिया, ऍक्शन होती. सो टीचर टीचर्स इंग्लिश हे होतं आपलं ऍक्टिव्ह व्हॉइस. सो आता पासिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार आहे, त्याचं पासिव्ह व्हॉइस मध्ये होणार आहे, इंग्लिश इज टॉट बाय द टीचर. सो इंग्लिश हे काय झालं, इथे ऑब्जेक्ट होतं, बरोबर. तिथे ऑब्जेक्ट इंग्लिश होतं, वर्ब टीचर्स होतं आणि सब्जेक्ट काय होतं, टीचर. जसं की आपण स्ट्रक्चरमध्ये बघितलं पासिव्ह व्हॉइसच्या, सगळ्यात पहिला काय आलं पाहिजे, ऑब्जेक्ट. सो सगळ्यात पहिला इथे ऑब्जेक्ट आलाय का पासिव्ह व्हॉइस मध्ये, येस. सो ऑब्जेक्ट सगळ्यात आधी आलेला आहे, इंग्लिश. आणि इज हा जसं की हेल्पिंग वर्ब लिहिलाय, नेक्स्ट काय आलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब. सो इज हा हेल्पिंग वर्ब आहे, सेकंड नंबरला आलेला आहे. नंतर काय आहे, टॉट. टॉट का आहे, V3 आहे, म्हणजेच वर्ब आहे, ते क्रिया आहे आणि ही क्रिया कशी आहे, V3 आहे, म्हणजेच पास्ट पार्टिसिपलची क्रिया आहे. टीच, टॉट, टॉट. ओके. सो V3 मध्ये आली, राईट. सो टॉट हे टीचचं पास्ट टेन्स आहे. कधीही पासिव्ह व्हॉइस असतं ते पास्ट टेन्स मध्येच येतं. ओके. आणि जो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. सो पासिव्ह व्हॉइस म्हणजे काय, पास्ट झालेला आहे. ओके. सो दॅट इज वाय इट कम्स इन पास्ट टेन्स. सो टॉट ही झाली क्रिया. नेक्स्ट आहे टीचर, बाय द टीचर. बाय जसं की आपण बघितलं की इथे बाय पण येतं, राईट. बाय पण येतं, सो बाय आलेला आहे. अँड द टीचर वॉज अ सब्जेक्ट हिअर, दॅट वॉज कर्ता, राईट. सब्जेक्ट और कर्ता
हेही इथे आलेलं आहे. सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ पासिव्ह व्हॉइस. कसं आलं पाहिजे, सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट येतं, हेल्पिंग वर्ब येतं, हे आहे हेल्पिंग वर्ब, इज हा हेल्पिंग वर्ब आहे, मग टॉट ही परत V3 आहे, बाय हा आला पाहिजे आणि मग लास्टला सब्जेक्ट आला पाहिजे. आता इथे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये डिफरन्स हा होता की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्यात आधी सब्जेक्ट येतं आणि मग वर्ब येतं आणि मग ऑब्जेक्ट येतं, पण इथे टोटली डिफरंट आहे. इथे सगळ्यात पहिला तेच आहे पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, म्हणजेच उलट्या ह्याच्यामध्ये, उलट्या ऑर्डर मध्ये. इथे काय होणार आहे, इथे सगळ्यात आधी ऑब्जेक्ट येणार आहे. ओके, सगळ्यात आधी काय येणार आहे, ऑब्जेक्ट येणार आहे, आणि ऑब्जेक्ट नंतर वर्ब येणार आहे, आणि लास्टला काय येणार आहे, सब्जेक्ट येणार आहे, जो आधी येतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ओके, टोटली ऑपोजिट. नेक्स्ट एक्झाम्पल इज राम राइट्स अ लेटर. सो राम इज द सब्जेक्ट हिअर, जसं की आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघितलं, राइट्स हा इथे वर्ब होतं आणि लेटर हा ऑब्जेक्ट आहे. सो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता इथे काय होणार आहे, टोटली उलट होणार आहे. ऑब्जेक्ट सगळ्यात आधी आला राईट पासिव्ह व्हॉइस मध्ये, इज हा हेल्पिंग वर्ब नंतर आला पाहिजे, रिटन हा V3 आहे, पास्ट पार्टिसिपलचा वर्ब आहे, राईट, रोट, रिटन, राईट. सो रिटन हा आपण यूज करणार पास्ट पार्टिसिपल मध्ये, बाय हा आला पाहिजे आणि राम हा सब्जेक्ट ऍट लास्ट आला पाहिजे, राईट. असंच पण पूर्ण टोटली उलट, SVO OVS. ओके, सो पासिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं, टोटली ऑपोजिट येतं. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट येतं, मग हेल्पिंग वर्ब येतं, देन वर्ब अँड देन द बाय अँड देन सब्जेक्ट. सो अ लेटर इज रिटन बाय राम. राम राइट्स अ लेटर इज ऍक्टिव्ह व्हॉइस. पासिव्ह व्हॉइस काय झालायचा, अ लेटर इज रिटन बाय राम. Now let us move on ahead to the third example. The boy opened the door. सो द बॉय म्हणजे सब्जेक्ट, ओपनड इथे काय झालं, पास्ट टेन्स मध्ये आहे. नॉट नेसेसरी की ऑलवेज ऍक्टिव्ह व्हॉइस जे आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये येईल. इथे ओपन हा पास्ट टेन्स आहे. सो असंही होऊ शकतं की जो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे त्याच्यामध्ये पास्ट टेन्स हा शब्द, म्हणजे जो वर्ब आहे ते पास्ट टेन्स मध्ये पण येऊ शकतं. जसं की इथे ओपनड आलं आहे, ओपन्स नाही, ओपनड आहे. ओके, सो द बॉय ओपनड द डोर. इथे डोर का आहे, ऑब्जेक्ट आहे. सो आता इथे काय येणार, सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट येणार, द डोर, ऑब्जेक्ट आला. वॉज काय आहे इथे, वॉज अगेन हेल्पिंग वर्ब आहे, ओपनड आहे वर्ब, आणि बाय हा आलाच पाहिजे, अँड बॉय काय आहे, सब्जेक्ट आहे. सो द डोर वॉज ओपनड बाय द बॉय. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट येतो, मग हेल्पिंग वर्ब, देन वर्ब अँड देन द सब्जेक्ट. सो द डोर वॉज ओपनड बाय द बॉय. The boy opened the door, past participle मध्ये the door was opened by the boy. नेक्स्ट नोट डाऊन करायचं आहे की ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कधीही, ऍक्टिव्ह व्हॉइस जेव्हा आपण बघतो, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघताना कधीही जो डुअर असतो, म्हणजेच जो कर्ता असतो, जो कर्ता असतो तो इम्पॉर्टंट असतो, बिकॉज तो स्टार्टिंगला येतो आणि सगळा फोकस त्याच्यावर येतो. राम राइट्स लेटर. जर मी राम स्किप केलं, डिस्कार्ड केलं, राइट्स लेटर, तर त्याचा काही अर्थ होतो का, नाही होत. म्हणून कधीही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये राम राइट्स अ लेटर. सो राम हा खूप जास्त महत्वाचा आहे, कर्ता हा खूप महत्वाचा असतो. ओके, कारण सगळं फोकस त्याच्यावर राहतं. हु राइट्स द लेटर, राम राइट्स द लेटर. सो राम हा महत्वाचा कर्ता, कर्ता हा महत्वाचा असतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. पासिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं, रिसिव्हर म्हणजेच कर्ता. रिसीव्ह कोण करताय, इथे कर्ता, अँड ऍक्शन इज इम्पॉर्टंट. सो पासिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं, पासिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्शन ही इम्पॉर्टंट असते. जसं की मी लिहिलं, द डोर बाय द बॉय, द डोर बाय द बॉय. जर मी इथले ऍक्शनच काढून टाकली, द डोर बाय द बॉय, काही अर्थ होतोय का त्याचा, नाही. सो दॅट इज वाय द डोर वॉज ओपनड बाय द बॉय. इथे ऍक्शन महत्वाचं असते, बिकॉज आपण सगळ्यात पहिला ऍक्शन डिफाईन करतो आणि मग आपण ते कोण करत आहे ते डिफाईन करतो पासिव्ह व्हॉइस मध्ये. दॅट इज वाय इन ऍक्टिव्ह व्हॉइस ऍक्शन करणारा म्हणजेच कर्ता महत्वाचा असतो, द डुअर महत्वाचा असतो, आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये द ऍक्शन महत्वाची असते, कारण ती इनिशियली येते. सो ऍक्शन महत्वाची असते. ओके, दोघांमध्ये लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये डुअर महत्वाचा आहे आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्शन किंवा जो ऍक्शन रिसीव्ह करतोय, म्हणजेच इथे बॉय ऍक्शन रिसीव्ह करतोय, ते इम्पॉर्टंट असतं. सो आय होप तुम्हाला पासिव्ह व्हॉइस ही कळालं असेल. इथे सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट काय आहे, सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट आला पाहिजे, हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर येतं, जसं की इज, वॉज, वर, हे सगळे हेल्पिंग वर्ब आहेत, आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपलचा V3 वर्ब येतो, मग बाय ही याच्यामध्ये महत्वाचं असतं, आणि मग येतं आपलं सब्जेक्ट. ओके, नाउ लेट अस मूव्ह ऑन अहेड. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कसं डिफाईन होतं ह्याच्यामध्ये, कसे यांच्यामध्ये फरक असतं. जसं की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये द बॉय ओपनड द डोर, राईट. सो द बॉय, सब्जेक्ट आला, वर्ब आला, ऑब्जेक्ट आला.
ॲज युजल ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जसं आलं पाहिजे तसंच आहे ते स्ट्रक्चर. पासिव्ह व्हॉइस मध्ये काय झालं, द डोर वॉज म्हणजे हेल्पिंग वर्ब झाला, ओपन्ड वर्ब झाला, V3 झाला. ओके, ओपन ओपन ओपन, V3 हा सेमच राहतो ओपन मध्ये. ओके, अँड देन बाय आला पाहिजे, सो बाय आला, आणि बॉय हा सब्जेक्ट आहे तो लास्टला आलेला आहे. सो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं, जो ऍक्टिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट असतो, आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट काय, इथे डोर हा इथे ऑब्जेक्ट आहे, राईट. तो पासिव्ह सेंटेन्स मध्ये काय होतो, तो पासिव्ह सेंटेन्स मध्ये इथे काय झालेला आहे, सगळ्यात पहिला आलेला आहे. इथे जो ऑब्जेक्ट होता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, तो पासिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्यात आधी आलेला आहे. बघा इथे आधी आलाय ना ऑब्जेक्ट, सो हा काय होतो, पासिव्ह सब्जेक्ट होऊन जातो. जर डोरने स्किप केलं तर काही अर्थच होत नाही त्या ऍक्शनचा. ओके, म्हणजे त्या वाक्याचा. सो दॅट इज वाय इन पासिव्ह व्हॉइस हा जो डोर असतो, जो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट आहे, तो इथे होऊन काय होणार आहे, पासिव्ह सब्जेक्ट होणार आहे. म्हणजेच जे ट्रेनचं इंजन कसं असतं, ट्रेनला इंजन नसतं तर ट्रेन पुढे जाईल का, तसंच सेंटेन्सचा वाक्याचा जो सब्जेक्ट असतो तो सगळ्यात महत्वाचा भाग असतो. सो दॅट इज वाय इथे काय होतं, द डोर काय होतो, पासिव्ह, आणि पासिव्ह वाक्यात आहे ना, म्हणून हा काय होणार, पासिव्ह सब्जेक्ट होणार, कारण तो ऑब्जेक्टचा सगळ्यात आधी येतोय, सगळ्यात सेंटेन्सच्या आधी जुडतोय, तो सब्जेक्ट होणार. आणि कसा सब्जेक्ट होणार, पासिव्ह सब्जेक्ट होणार, कारण तो पासिव्ह सेंटेन्स मध्ये आहे. ओके, सो तो काय झाला, द डोर हा पासिव्ह सब्जेक्ट झाला. नेक्स्ट काय आहे, ऍक्टिव्ह सब्जेक्ट. आता इथे ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय आहे, बॉय हा ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आहे. पण इथे काय होतोय, तो बॉय सगळ्यात लास्टला येतोय, राईट. हा जो इथे सगळ्यात आधी येत होता, जो सब्जेक्ट होता, ऍक्टिव्ह सब्जेक्ट होता, तो इथे काय होतोय, पासिव्ह एजंट होतोय. ओके, सो तो करता करणारा जो आहे एजंट, तो इथे लास्टला येतोय, सो तो पासिव्ह एजंट होतोय. सो ऑब्जेक्ट काय होतोय, ऑब्जेक्ट हा पासिव्ह सब्जेक्ट होतोय, आणि जो ऍक्टिव्ह सब्जेक्ट होता तो इथे काय होतोय, पासिव्ह एजंट होतोय. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, व्हेरी इझी, नॉट दॅट डिफिकल्ट. सो आता V3 जसं की मी बोलले, पास्ट पार्टिसिपलचे जे वर्ब्स आहेत, जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय असतात आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये काय म्हणून चेंज होणार आहेत. कधीही कधीही लक्षात ठेवायचं, पासिव्ह व्हॉइस मध्ये, पॉसिव्ह व्हॉइस मध्ये V3 वर्ब यूज होतो. ओके, हेच वर्ब्स यूज होतात. V3 जे पास्ट पार्टिसिपल जे वर्ब्स आहेत तेच यूज होतात ऑलवेज. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स V2 आणि V3 सेम असतात. जसं की आपण ओपन्ड मध्ये बघितलं, ओपन्ड मध्ये काय होतं, इथे ओपन असलं किंवा ओपन असलं तर V2 मध्ये तो होतो ओपन्ड, आणि V3 मध्ये पण तो ओपन्डच राहतो. ओके, दॅट इज द डिफरन्स. नाउ मूव्हिंग अहेड टू V1, V2 and V3. सो नाउ मूव्हिंग अहेड टू V1, V2 and V3 का टेबल. सगळ्यात पहिला काय येतं, इथे राईट येतं, जे V1 आहे म्हणजेच प्रेझेंट मध्ये आपण यूज करतो राईट. सो राईटचं पास्ट टेन्स काय आहे, रोट. ओके, राईटचं पास्ट टेन्स रोट आहे, बट V3 मध्ये ते काय होतं, पासिव्ह सेंटेन्स मध्ये तो रिटन होतो. सो राईट, रोट, रिटन. ओके, हा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये किंवा हा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये यूज झाला तर पासिव्ह व्हॉइस मध्ये तो रिटर्न होणार आहे कंपल्सरी. जर ईट असेल, एट हा पास्ट टेन्स आहे आणि पास्ट पार्टिसिपल इटन. ओके, सो ईट, एट, इटन. सी, सॉ, सीन. सो पासिव्ह सेंटेन्स मध्ये आपण सीन वापरणार. जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सी किंवा सॉ वापरलं असेल तर आपण पास्ट पार्टिसिपल मध्ये सीन यूज करणार. नेक्स्ट आहे टेक, टुक, टेकन. ओके, अगेन इथे पासिव्ह व्हॉइस मध्ये जर असं असेल, द बॉय टेक्स अ गिफ्ट. ओके, अ बॉय टेक्स अ गिफ्ट असं झालं, अ बॉय टेक्स अ गिफ्ट. तर ह्याला पास्ट पार्टिसिपल मध्ये आपण कसं करणार, अ गिफ्ट वॉज म्हणजे ऑब्जेक्ट आधी, अ गिफ्ट वॉज टेकन बाय अ बॉय. ओके, सो इथे काय झालं, आपण टेकन यूज केलं. सगळ्यात पहिला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये टेक होतं आणि आपण पासिव्ह व्हॉइस मध्ये आपण त्याला टेकन यूज केलेला आहे, सेम. ओके, सो टेक, टुक, टेकन. गिव्ह, गेव, गिव्हन. जसं की शी विल गिव्ह मी अ पेन्सिल, शी विल गिव्ह मी अ पेन्सिल, हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, अ पेन्सिल विल बी गिव्हन बाय हर टू मी. ओके, सो अ पेन्सिल विल बी गिव्हन टू मी बाय हर, अ पेन्सिल विल बी गिव्हन टू मी बाय हर.
सो आता इथे काय झालं, गिवन झालं. गिव्ह होतं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, तर पासिव्ह व्हॉइस मध्ये इथे गिवन झाला. ओके, सो दॅट इज वाय गिव्ह, गेव, गिवन. नेक्स्ट आहे मेक, मेड, मेड. ओके, सो माय मदर मेक्स अ केक. माय मदर मेक्स अ केक. सो द केक वॉज मेड बाय माय मदर. अगेन ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये मेक आलं आणि पासिव्ह व्हॉइस मध्ये मेड आलं. डू जर असेल, शी विल डू द होमवर्क. सो नेक्स्ट काय ना, द होमवर्क वॉज डन बाय हर. सो पासिव्ह व्हॉइस मध्ये डू चा डन होतो, डिड नाही यूज करत आपण. डू, डिड, डन. स्पीक, स्पोक, स्पोकन. स्पीक म्हणजे बोलणे, सो स्पीक, स्पोक, स्पोकन. शी विल स्पीक टू मी. ओके, शी विल स्पीक टू मी जर असेल तर याचा पासिव्ह व्हॉइस काय होणार, शी हॅज, शी हॅड स्पोकन टू मी. ओके, नेक्स्ट ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ओके, जसं की आता मी एक्झाम्पल दिलं, दे ब्रोक द वास. दे ब्रोक द वास असं जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल, दे ब्रोक द वास. आणि जर मला पासिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल तर ब्रोकचा काय होणार, ब्रोकचा होणार ब्रोकन. सो द वास, सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट, वॉज ब्रोकन बाय देम. ओके, इथं ब्रोकचा काय झालाय, ब्रोकन. नेक्स्ट टीच, टॉट, टॉट. जसं की आपण बघितलं लास्ट एक्झाम्पल मध्ये, टॉटचं थर्ड पार्टिसिपल पण टॉटच येतं. ओके, आता आपण बघूयात की V2 ऍड केल्यावर, जसं आपण म्हणतो V3च का, पण आपण जर V2 ऍड करून बघितला पासिव्ह व्हॉइस मध्ये तर सेंटेन्स थोडेसे कसे वाटतात बघा रीड करण्यासाठी. जसं की तर बरोबर का आहे, अ लेटर वॉज रिटन बाय हिम. सो आता इथे V3 यूज केला आपण, रिटन. पण जर आपण V2 यूज केला असता, दॅट इज रोट. जर आपण V2 यूज केला असता रोट, तर ते वाक्य कसं झालं असतं, अ लेटर वॉज रोट बाय हिम. चांगलं वाटतं का ते वाचायला, नाही, चुकीचं वाटतंय. सो आपण V2 नाही यूज करत. V2 जर यूज केलं तर ते रॉंग होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द वर्क वॉज डन बाय हर. सो डन काय आहे, अगेन V3 आहे, राईट. आणि V3 च्या जागेवर आपण हा यूज केला, V2 यूज करून बघितला, द वर्क वॉज डिड बाय हर. रॉंग, अगेन गलत. ओके, सो ऑलवेज यूज द थर्ड वर्ब. नेक्स्ट द रोल ऑफ बाय. सो बायचा इथे रोल काय आहे, द ऍक्टिव्ह व्हॉइस मधील सब्जेक्ट पासिव्ह व्हॉइस मध्ये अनेकदा बाय प्लस ऑब्जेक्ट फॉर्म. ओके, जसं की आपण बघितलं पासिव्ह व्हॉइस मध्ये करताना आपण काय करतो, सगळ्यात पहिला बाय लिहितो आणि मग आपण जो करम आहे म्हणजे जो आय मीन करता आहे तो आपण लिहितो पासिव्ह व्हॉइस मध्ये. सो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर असेल, राम हेल्प्ड सीता. सो सीता वॉज हेल्प्ड बाय राम. सो कधीही हा कुठे येतोय, सब्जेक्टच्या आधी येतोय बाय. सो कधीही पासिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टच्या आधी बाय हा लागतोच कंपल्सरी. हा एक रोल आहे बायचा रोल आहे पासिव्ह व्हॉइस मध्ये, बाय हा येतोच. आता जर येत ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट बघितला, जे प्रनाउन्स आहेत ते पासिव्ह व्हॉइस मध्ये काय होतील, जे बायच्या नंतर लागतात पासिव्ह व्हॉइस मध्ये, बिकॉज ते लास्टला येतात. पासिव्ह व्हॉइस मध्ये हे जे असतात ते लास्टला येतात, जे सब्जेक्ट असतात ते लास्टला येतात, बट ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ते आधी येतात. सो प्रनाउन्स कसे होतात, आयचा मी होतो, राईट. आय स्टडी सायन्स, आय स्टडी सायन्स. जर असं मी लिहिलं आय स्टडी सायन्स, आता इथे आय आहे, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, राईट. इथे आय हा सब्जेक्ट आहे, स्टडी हा वर्ब आहे, सायन्स हा ऑब्जेक्ट आहे. बट मला जर याला पासिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल, सगळ्यात पहिला काय येईल, ऑब्जेक्ट येईल. सो सायन्स विल सायन्स इज येणार, इज स्टडीड, बिकॉज V3 यूज करायचा आहे. सो स्टडी, स्टडीड, स्टडीड. ओके, सो सायन्स इज स्टडीड बाय येणार ह्याच्यानंतर आणि मग येणार मी. ओके, सो आय इथे आय होता, आयचा काय झाला, मी झाला. तेच इथे सांगितलंय की जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय असेल तर तो पासिव्ह व्हॉइस मध्ये मी होतो. ओके, दिस वॉज एक्झाम्पल ऑफ आय अँड मी. नेक्स्ट काय आहे, वीचा काय होतो, अस होतो. ओके, वीचा बघूयात आता एक्झाम्पल.
आयचा काय झाला, आय स्टडी सायन्स इज स्टडीड, म्हणजे मी ते हेल्पिंग वर्ब प्लस V3 यूज केलाय, बाय येतो जसा कंपल्सरी आपण बघितलं, आणि आयचा इथे काय झालेला आहे, मी झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय होता, वी रोट अ पोएम, वी रोट अ पोएम म्हणजे आम्ही एक पोएम लिहिली. आता हे पास्ट मध्ये आहे, रोटचा हा V2 आहे राईट, तर आता पास्ट पार्टिसिपल मध्ये करायचं आहे त्याला, पासिव्ह व्हॉइस मध्ये. सो आता काय येणार, सगळ्यात पहिला हे येणार, अ पोएम, ऑब्जेक्ट आधी येतो, वॉज, V3 होतो ह्याचा, दॅट इज रिटन, मग येतो बाय वर्ब नंतर, मग येतं अस, बिकॉज वीचा काय होतो, अस होतो पास्ट पार्टिसिपल मध्ये, आय मीन पासिव्ह व्हॉइस मध्ये. सो वी जर असेल ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तर तो पासिव्ह व्हॉइस मध्ये काय होतो, अस होतो. ओके, तेच आपण बघितलं आता. नेक्स्ट काय आहे, यूचा होतो यू, यूचा यूच राहतो. ओके, यू यू वॉच्ड अ मूवी. ओके, तर ह्याचा पास्ट पार्टिसिपल मध्ये काय होणार, अ मूवी म्हणजे ऑब्जेक्ट आधी येतो, वॉज, मग थर्ड पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड वर्ब काय होता, वॉच, वॉच्ड, वॉच्ड, सो वॉच्डच येणार. अ मूवी वॉज वॉच्ड बाय यू. ओके, सो यू इथे होता, यूचा यूच होतो. ओके, यूचा यूच राहतो. नेक्स्ट आहे ही, नेक्स्ट आहे हीचा हिम होतं. ही क्रॅक्ड अ जोक. ओके, तर याचं पास्ट पार्टिसिपल मध्ये काय होईल, अ जोक, आता हे होऊन गेलेलं आहे म्हणून हे पास्ट मध्ये आहे ना, सो वॉज येणार. आणि जर स्टडी, डान्स असं आलं तर इज येणार. ओके, अ जोक वॉज क्रॅक, सो क्रॅक, क्रॅक्ड, क्रॅक्ड बाय हिम, सो हिम झाला. हीचा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ही होता, पासिव्ह व्हॉइस मध्ये तो हिम झाला. अजून काय आहे, शीचा हर होतो, शीचा हर होतो. शी रीड्स अ बुक. ओके, तर हे कसं होणार, अ बुक म्हणजे आधी ऑब्जेक्ट येणार, इज, रीड्स आहे ना म्हणून इज येणार, हेल्पिंग वर्ब, आणि रीडचं पास्ट टेन्स रेड आहे, ऑल्दो स्पेलिंग सेम असला तरी पण आपण याला रेड म्हणणार. सो अ बुक इज रेड बाय हर. सो इथे शी होता, इथे काय झाला, हर झाला. ओके, लेट अस मूव ऑन अहेड. देचा काय होतो, देचा देम होता. सो दे लाईक्ड द मील म्हणजेच त्यांना जेवण आवडलं. ओके, सो याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे सॉरी याचा पासिव्ह व्हॉइस कसा होणार, द मील आधी म्हणजे ऑब्जेक्ट येणार, द मील वॉज, कारण लाईक्ड आहे ना म्हणून वॉज येणार, द मील वॉज लाईक्ड बाय देम, बिकॉज दे आहे ना तर देचं काय होतं, देचं देम होतं. नेक्स्ट आहे हुचं काय होतं, हुचं होतं हुम. हु who did the work, who did the work. ओके, आता इथे हु आहे तर ऑब्जेक्ट आधी, द वर्क वॉज डन बाय हुम. आता हुचा काय झाला, हुम झाला पासिव्ह व्हॉइस मध्ये. ओके, हुचा झाला हुम. सो हे काही एक्झाम्पल्स होते जे आपण बघितले की कसे प्रनाउन्स जे आहेत, ऍक्टिव्ह जे सब्जेक्ट आहेत, जे प्रनाउन्स असतात ते पासिव्ह व्हॉइस मध्ये
कसं बायच्या नंतर येतात आणि ते कसे चेंज होतात अकॉर्डिंग टू द प्रनाउन, स्पेसिफिक प्रनाउनच्या अकॉर्डिंग. ओके, सो हे काही एक्झाम्पल्स आपण बघितले. आता पुढे बघूया की बायचा जो इम्पॉर्टन्स आहे तो काय आहे, बाय का इम्पॉर्टंट आहे हे बघायचं आहे आपल्याला. सो जर कृती करणारा कोण आहे हे अननोन आहे, अननोन आहे किंवा ऑब्वियस आहे किंवा अनइम्पॉर्टंट आहे, म्हणजेच आता आपण म्हटलं की बाय हा पासिव्ह व्हॉइस मध्ये कंपल्सरी आला पाहिजे, पण ते खरं आहे का, कंपल्सरीच आला पाहिजे का, हे आता आपण बघणार आहोत. सो कधीही कोणतीही कृती असेल, कृती करणारा कोण आहे म्हणजेच जो कर्ता असेल, म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो जर इम्पॉर्टंट नसेल म्हणजेच अनइम्पॉर्टंट. सो जर इम्पॉर्टंट नसेल, तो अननोन असेल म्हणजेच आपल्याला माहिती नाही तो कोण आहे एक्झॅक्टली, आणि जर तो ऑब्वियस असेल म्हणजेच एकदम स्पेसिफिक असेल, म्हणजे आपल्याला एकदम माहिती आहे, एकदम शॉर्ट माहिती आहे की तो कोण आहे, तर ह्या तिन्ही गोष्टी असतील तर आपण बाय यूज करणार नाही. ओके, सो आपण बाय कधी नाही यूज करणार, जेव्हा आपल्याला माहिती आहे की तो सब्जेक्ट आहे तो अनइम्पॉर्टंट आहे म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे, ऑब्वियस आहे म्हणजेच माहिती आपल्याला एक्झॅक्टली कोण आहे. थर्ड, की तो आपल्याला अननोन आहे म्हणजे तो आपल्याला माहित नाहीये, म्हणजेच तो अगदी आपल्याला अननोन असला पाहिजे, आपल्याला माहित नाही तो कोण आहे असा असला पाहिजे, आणि एकदम एक्झॅक्टली माहिती आहे असा असला पाहिजे, आणि तो इम्पॉर्टंट नसला तरीही आपण बाय यूज करत नाही. ओके, एक्झाम्पल, समवन स्टोल माय बॅग. सो आता कोणीतरी माझी पर्स चोरी केली. सो समवन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे का तो कोण आहे, कोणीतरी एक्झॅक्टली माहित नाही, अननोन आहे. ओके, अननोन आहे, माहित नाही. सो आपण इथे बाय पासिव्ह व्हॉइस मध्ये नाही यूज करणार, तर आपण वाक्य कसं लिहिणार, माय बॅग वॉज स्टोलन. ओके, सो स्टील, स्टोल, सॉरी, स्टील, स्टोल and stolen. Okay, so V1, V2 past participle, V3. सो स्टोलन, इथे स्टोल होता, V2 यूज केलेला, पासिव्ह व्हॉइस मध्ये आपण स्टोलन यूज केला, आणि वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे, आणि आपण इथे बाय बघितलं, ऑब्जेक्ट आधी लिहिलाय, बाय नाही यूज केलाय बिकॉज आपल्याला माहित नाही कोण आहे. सो वी डोंट नो दॅट पर्सन इज अननोन और शी इज अननोन. सो माय बॅग वॉज स्टोलन. इथे बाय समवन सांगण्याची आवश्यकता नाहीये. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता पीपल कोण कोण आहेत माहिती आपल्याला नाही माहिती. ओके, अगेन अननोन, पीपल म्हणजे सगळेच आले त्याच्यात. ओके, आणि नंबरही ठरलेला नाहीये. ओके, सो ऑल पीपल. सो आता जर आपल्याला पासिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल, सो इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो काय झालं, त्याचा उलटा झाला, स्पीकचा काय झाला, स्पीक V1 होता, त्याचा झाला स्पोकन. इज हा हेल्पिंग वर्ब झाला, ऑल ओव्हर द वर्ल्ड तसं झालं. सो बाय पीपल लिहिण्याची आवश्यकता नाही. कळलं, कधी पासिव्ह व्हॉइस मध्ये बाय नाही येणार किंवा बाय लिहिण्याची आवश्यकता नाहीये, जेव्हा कधीही तो व्यक्ती जो सब्जेक्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे, अनइम्पॉर्टंट आहे, अननोन आहे किंवा ऑब्वियस आहे. ओके, that is, these are the three situations when we are not going to use by in the passive voice. Understood with examples. ओके, आता इथे स्पीकचं पण लिहून देते, स्पीक, स्पोक, स्पोकन. सो आपण इथे स्पोकन यूज केला V3. ओके, सो वी आर डन विथ द चॅप्टर, आय मीन कन्सेप्ट. सो नाव वी आर गोइंग टू डू द एक्सरसाइज. आता बघूया, तुम्हाला जर हे चॅप्टर कळाला असेल तर तो कितपत कळाला आहे हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. ऑल्दो मी तिथे तुमच्या समक्ष येऊन नाही बघू शकत, बट तुम्ही तुमचं स्वतःला ऑब्वियसली व्हेरीफाय करू शकता किंवा तुमचे स्कोर बघू शकता, राईट. सो आपल्याला कळण्यासाठी की आपल्याला जे कन्सेप्ट आहेत ते समजलेत की नाही त्याच्यासाठी आपण छोटीशी एक्सरसाइज ठेवलेली आहे. सो आय विल गिव्ह यू 5 सेकंड्स. 5 सेकंड्समध्ये हे जे 5 सेंटेन्सेस आहेत त्याला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहेत त्याला पासिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करा, अँड देन वी विल डिस्कस द आन्सर्स. ओके, सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ.
ओके. सो नाव लेट अस डिस्कस. आय होप तुमचे प्रश्न बरोबर असतील. जर नसतील उत्तरं तुम्ही माझ्याशी व्हेरीफाय करा. जर बरोबर नसतील तर तुम्ही परत जा आणि कन्सेप्ट परत एकदा नक्की शिकू शकता. ओके, रिमाइंड करून. नाव लेट अस मूव अहेड. काय आहे पहिलं वाक्य, सेंटेन्स? द शेफ प्रिपेअर्स डिलिशियस मील्स. ओके, द शेफ, शेफ इथे काय झालाय? सब्जेक्ट झालाय. प्रिपेअर्स काय झालाय? वर्ब झालाय. ओके, आणि मील्स हे काय झालंय? ऑब्जेक्ट झालंय. आता आपल्याला फ्लिप करायचं आहे, चेंज करायचं आहे. सो काय करणार? सगळ्यात पहिला आपण पासिव्ह व्हॉइस मध्ये कसं करणार? सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट आला पाहिजे. सो डिलिशियस मील्स. ओके, सगळ्यात पहिला त्याचे ऍडजेक्टिव्ह पण दिलेलं आहे ना, ते पण आलं पाहिजे. सो डिलिशियस मील्स. आता मील्स म्हणजे खूप सारे आहेत, तर एक येणार का? ए नाही येणार, तर आर येणार. ओके, सो डिलिशियस मील्स आर प्रिपेअरचा काय होणार? प्रिपेअर्सचा काय होणार? प्रिपेअर्ड. बिकॉज प्रिपेअर, प्रिपेअर्ड, प्रिपेअर्ड आर प्रिपेअर्ड. खाली खाली जात आहे, जस्ट अ सेकंड. प्रिपेअर्ड बाय शेफ दिले की दी शेफ दिले? दी शेफ दिले. ओके, द शेफ. प्रिपेअर्ड बाय द शेफ. फुल स्टॉप. हे झालं आपलं उत्तर. सो सगळ्यात आधी ऑब्जेक्ट आलेला आहे, ऑब्जेक्ट प्लस त्याचा ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट आलेला आहे आपला हेल्पिंग वर्ब, जो इथे आहे प्रिपेअर्ड हा आपला V3 आहे. आणि नेक्स्ट काय आहे? बाय आलेला आहे. आणि शेफ हा आपला सब्जेक्ट लास्टला आलेला आहे. सो असं आलं पाहिजे होतं उत्तर. आय होप तुमचं ही बरोबर असेल. नसेल तर नोट डाऊन करून घ्या बरोबर उत्तर. द स्टुडंट्स वर डेकोरेटिंग द क्लासरूम, म्हणजे स्टुडंट्स हे क्लासरूम सजवत होते. ओके, सो द स्टुडंट्स इज द सब्जेक्ट हिअर. स्टुडंट सब्जेक्ट आहे, वर डेकोरेटिंग हा वर्ब आहे, आणि क्लासरूम हे ऑब्जेक्ट आहे. सो सगळ्यात पहिला द क्लासरूम आला पाहिजे. सो द क्लासरूम, आणि क्लासरूम हे एकच आहे. सो काय येणार? आणि इथे बघा डेकोरेटिंग आलंय. सो डेकोरेटिंग आलंय, राईट? सो काय येणार इथे? ING, वर प्लस ING. मग काय येणार उत्तर? परत एकदा त्याला व्हेरीफाय करा आणि फाइंड आउट करा काय उत्तर येईल. आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स मध्ये शिकलोय. सो इथे काय येणार? आता वरच येणार वॉज, आणि डेकोरेटिंग आहे, ING आहे, राईट? सो वर डेकोरेटिंग इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो आपण याला पास्ट, ह्याला कसं लिहिणार आपण? द क्लासरूम वॉज बीइंग. वेअरचं वॉज झालं आणि बीइंग येणार, म्हणजे ING वाला शब्द येणार. सो द क्लासरूम वॉज बीइंग डेकोरेटेड. बीइंग डेकोरेटेड बाय द, आता सब्जेक्ट येणार, बाय द स्टुडंट्स. सो क्लासरूम इथे ऑब्जेक्ट आहे. द क्लासरूम इज द ऑब्जेक्ट. वॉज बीइंग हेल्पिंग वर्ब, डेकोरेटेड V3, third verb that is past participle, decorate, decorated, decorated, and then by येणार, and students is the subject. Next, third, Riya has finished her homework. आता इथे finished आलंय. सो इथे काय आलं पाहिजे? सो finished past आहे इथे. सो her homework has been. Her homework has been finished
बाय रिया. सो इथे फिनिश्ड, हॅज फिनिश्ड होतं म्हणून याला आपण हॅज बीन फिनिश्ड केला. ओके, परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट केला. इथे वॉज बिंग आलं, वॉज बिंग, आणि इथे हॅज बीन. फोर्थ एक्झाम्पल, the company will launch a new product next month. The company will launch a new product next month. So याचं काय होणार? The company, again it is future tense आहे, will launch, because अजून launch नाही केलेला आहे, they are going to launch in the next month. So how will we write it? The company will be येणार, will be सॉरी अ न्यू प्रोडक्ट. सगळ्यात आधी ऑब्जेक्ट येतं ना पासिव्ह व्हॉइस मध्ये, सगळ्यात आधी ऑब्जेक्ट येतं, आणि इथे ऑब्जेक्ट काय आहे? अ न्यू प्रोडक्ट इज द ऑब्जेक्ट. यस, सगळ्यात आधी ऑब्जेक्ट येणार, अ न्यू प्रोडक्ट will be launched by the company next month. सो विल लॉन्च चा इथे विल बी लॉन्च्ड आला. ओके, लॉन्चचा आपण पास्ट टेन्स लिहिला लॉन्च्ड, अँड विलचा विल बी झालेला आहे. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल, the government should protect the environment. So the government is the subject here. The government is the subject. Government is the subject. Should protect. Protect इथे verb आहे आणि environment हा object आहे. So इथे येणार should येणार. should आलेला आहे. So answer मध्ये येणार the environment should be protected by the government. So इथे शूडचा शुड बी येणार. सो हे थोडेसे डिफिकल्ट सेंटेन्सेस दिले होते, जसं की इथे ING होता, सो वॉज वर बिंग आलं, वॉज बिंग झालं आहे पास्ट टेन्स मध्ये. आता होमवर्क हॅड फिनिश्ड होतं, हॅज फिनिश्ड होतं, सो ह्याचा हॅज बीन झाला, हॅज बीन फिनिश्ड. अँड इथे द कंपनी विल लॉन्च, सो फ्युचर होता, सो विल बी लॉन्च्ड. लॉन्चचा आपण पास्ट टेन्स लिहिला लॉन्च्ड, अँड विल बी हा ऍड केला, विल बी हा शब्द ऍड केला. द एन्व्हायरमेंट शुड बी, अगेन इथे वी हॅव ऍड बी, अँड देन प्रोटेक्टचा प्रोटेक्टेड झाला बाय द गव्हर्नमेंट. बाय हा शब्द सगळीकडे आलेला आहे. सो वेन एव्हर वी आर कन्वर्टिंग इन टू पासिव्ह व्हॉइस, वी आर गोइंग टू राईट द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब, आणि बाय हा शब्द आपण ऍड करणार आहोत. So I hope you have
लाईक्ड द लेक्चर आणि तुम्हाला जे काही आहे ते समजलं असेल, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. जर नसेल समजलं, यू कॅन गो बॅक अँड जर तुम्हाला अजून डाउट्स असतील तर यू कॅन आस्क इन द कमेंट सेक्शन. डू सबस्क्राईब द चॅनल आणि जे काही तुम्हाला डाउट्स असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. थँक यू फॉर वॉचिंग. कीप स्टडींग.